ज्या दिवशी पुतळा पडला तशी खरोखर वारे होते का? सोमवारी सकाळी बरोबर 1:18 पुतळा पडला खाली आणि त्या दिवशी वारे होते, पण वाऱ्यामुळे पुतळा पडला असं म्हणता येणार नाही, कारण त्या पुतळ्याचं काम झाल्यानंतर त्याचा सर्वे झालेला नाही. ॲक्च्युली त्याचा 2 महिने सर्वे झाला पाहिजे होता, कारण त्याचं वजन, त्याच्या वजनावर जे फाउंडेशन केलेलं लोखंडी, त्याला ते परवडतं आहे की नाही, पेलणार की नाही, ह्याच्या कुठच्याही गोष्टीवर हे झालं नाही त्याचं. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यावर लक्ष नसल्यामुळे तो थोडा थोडा कुठेतरी असा हलत होता असणार, कारण कमकुवत झालेलं त्याचं वेल्डिंग महत्त्वाचं म्हणजे पायाचं वेल्डिंग होतं ते कमकुवत झालं आहे, पडला आहे तो. आम्ही आता मीच माझ्या ताडपत्री घालून 40,000च्या ताडपत्र्या माझ्या आहेत ते मी घालून ते ढाकून दिलं आहे सगळं. कलेक्टर वगैरे सगळे आलेले, त्याच्यामुळे ते सगळं केलं. मी प्रत्यक्षदर्शी तो पुतळा बघितलेला आहे पडताना. मी बाजारातून येत होतो, बरोबर तिथे कॉर्नरला आलो आणि घडामघन आवाज आला म्हणून तिथे बघतो तर पुतळा पडला. त्याच्यानंतर मी घरी गेलो ताबडतोब, पाऊस लागत होता थोडा आणि वारा आलेला. घरी गेलो आणि कोले साहेबांना फोन लावला आमच्या पोलीस स्टेशनला की असं असं झालं की पुतळा तो खाली पडला म्हणून शिवाजी महाराजांना. कोले साहेब न कुठे एक क्षण हे करता ताबडतोब गाडी घेऊन ताबडतोब आले आणि त्यांनी सगळे सर्वे केली, बघितली. पुतळ्याला आम्ही ताडपत्र्या वगैरे आमच्या बोटींच्या ताडपत्र्या आहेत त्या नेऊन पुतळा व्यवस्थित झाकून वगैरे स्थानिक लोक सगळे एकत्र झाले आणि झाकून वगैरे ठेवलं. त्याच्यानंतर सगळे अधिकारी लोक आले, ते बघितलं आणि सगळं हे केलं त्यांच्या. पहिल्यापासून पुतळा खराब झाला नाही, काही म्हणजे असं पडणार वगैरे हे म्हणजे स्वप्नात सुद्धा नव्हतं. पण दुर्दैव म्हणायचं आमचं की एवढं मोठं मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन वगैरे केलं, एवढी हे केलेली, आणि ते करून सुद्धा म्हणजे बघण्याला एक म्हणजे पुतळा असा पडेल असं स्वप्नात सुद्धा आम्ही बघितलेलं नव्हतं. आणि आमचं जे सगळं इथलं हे बदललेलं, कल्चर बदललेलं सगळं पुतळा बांधल्यापासून. म्हणजे पर्यटक वगैरे हे प्रमाण भयंकर झालेलं, मच्छी मारणं वगैरे खूप आनंद झालेला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.